कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता टॅरो कार्ड बघून कमळी आणि ऋषीच्या लग्नाची भविष्यवाणी नयनताराच्या मैत्रिणीने केलेली असते. तिने सांगितलेलं असतं की नयनतारा, तुझ्या घरामध्ये गरिबा घरची मुलगी येणार आहे, ते सुद्धा लवकरच. आणि त्याचबरोबर जयच्या आईला सुद्धा सांगितलेलं असतं की तुमच्या घरामध्ये सुद्धा काही वेगळं नाही आहे, तुमच्या घरामध्ये सुद्धा गरिबा घरच्याच सुना येणार आहेत. त्यामुळे दोघीही टेन्शनमध्ये असतात. पण इथे आता भविष्यवाणी अखेर खरी ठरलेली असते. सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये एक नाही, दोन नाही, तर चार चार लग्न झालेली असतात. 11 जोड्यांमध्ये 4 जोड्या तर यांच्याच असतात. त्याच्यामध्ये पहिली जोडी म्हणजे कमळी आणि ऋषीची असते. दुसरी जोडी म्हणजे असावरी आणि गौतमची असते. तिसरी जोडी म्हणजे इथे आता शर्वरी आणि जयची असते. त्या दोघांचं लग्न करायचं अजिबातच नक्की नसतं. पण याच्यामध्ये आता तिन्ही जोड्या लग्नासाठी उभ्या राहिलेल्या असतात. आणि अखेरकार प्रेक्षकांनो, इथे आता नयनताराने जे काही आता भविष्यवाणी बघितलेली असते ते अगदी खरं ठरलेलं असतं. त्याच्यामध्ये कमळी आणि ऋषी ह्या दोघांचं लग्न हे सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये पार पडलेलं असतं. आणि त्याचबरोबर त्या दोघांना आशीर्वाद देण्यासाठी तिथे सरूसुद्धा आलेली असते. आणि तेव्हा राजन काका आणि सरू या दोघांनी कमळी ऋषीला आशीर्वाद देत त्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये त्यांनीसुद्धा लग्न केलेलं असतं. अशा रीतीने इथे आता राजन काकांनी आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये 11 जोड्यांबरोबर ह्या 4 जोड्यांचं सुद्धा लग्न लागून गेलेलं असतं. आणि त्यामुळे नयनतारा आणि इथे जयच्या आईला खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. पण शेवटीला भविष्यवाणी खरी ठरत दोघींच्याही घरामध्ये गरीब घराण्यातल्या सुनाच गेलेल्या असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. काल आपण बघितल्याप्रमाणे इथे आता आसावरी आणि गौतम या दोघांचं लग्न लावून द्यायचं असतं. पण आसावरीला आपल्या प्रेमापेक्षाही आपल्या आईवडिलांची इज्जत खूपच जास्त महत्त्वाची असते. तिने स्पष्टपणे गौतमला सांगितलेलं असतं की माझं तुमच्यावरती प्रेम आहे, पण मी तुमच्याबरोबर लग्न नाही करू शकत. आणि हे मी तुम्हाला आधीपासूनच सांगितलं आहे. त्यामुळे माझ्यासाठी जीव वगैरे देण्याचा प्रयत्न तुम्ही मुळीच करू नका. ही सगळी नाटकं करायची तुम्हाला गरज नाही. कारण का, माझ्यासाठी माझ्या वडिलांची आणि आईची इज्जत माझ्यासाठी लाख मोलाची आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या मुलाबरोबरच मी लग्न करणार आहे. आणि हे माझं ठरलं आहे, याच्यामध्ये बदल होणार नाही. या लग्नाने मी सुखी नाही झाले तरीसुद्धा चालेल, पण मी माझ्या आईवडिलांना धोका दिला नाही याचं समाधान नेहमीच माझ्या मनामध्ये असेल, असं तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, इथे आता गौतम टेन्शनमध्ये असतो. तो म्हणत असतो की ठीक आहे, तुला नाही लग्न करायचं, काही हरकत नाही. पण त्याला वाटत असतं की जर माझ्याबरोबर लग्न झालं असतं तर जास्त बरं झालं असतं. ही गोष्ट आता जय खानोळकर आणि इथे शर्वरी या दोघांना समजते. आणि ते दोघेजणं म्हणतात की काही झालं तरी आपण ह्या दोघांना त्यांचं प्रेम मिळवून द्यायचं. आणि म्हणूनच इथे ऋषी, कमळी आणि जय, शर्वरी चौघेजण एकत्र येऊन गौतम आणि आसावरीचं लग्न लावून देणार असतात. कमळीला कामाची गरज असते, कारण तिला गावाला जायचं असतं. गावाला जाताना आबांसाठी आणि तिच्या आईसाठी काही खरेदी करायची असते. त्यासाठी ती आता कामाला लागते. ते सुद्धा शर्वरीच्या खानावळीमध्ये ती तिच्या आईवडिलांना मदत करत असते. त्यातून तिला थोडे पैसे मिळणार असतात आणि त्यांची मदत होणार असते. राजन काकांनी समाधानासाठी इथे सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं असतं. त्याच्यामध्ये गरीब घरातील 11 जोडप्यांची त्यांना लग्न लावून द्यायचे असतात. पण त्याच्यामध्ये प्रेक्षकांनो, सामुदायिक विवाह सोहळ्यामध्येच आपण इथे आता आसावरी आणि गौतमचंही लग्न लावून द्यायचं म्हणजे कुणाला काही कळणारसुद्धा नाही, ही गोष्ट आता जयने ठरवलेली असते. तेव्हा इथे आता कमळी ऋषीचं लग्न करायचं आहे आणि त्यासाठी कुणीतरी विटनेस हवा आहे, साक्षीदार हवा आहे. यासाठी ताई तुझी गरज आहे, असं म्हणत इथे आसावरीला घेऊन जात तिथे आता ज्या ठिकाणी नोंदणी करायची असते तिथे आता 4 फॉर्म भरले गेलेले असतात. त्याच्यामध्ये पहिला फॉर्म असतो तो म्हणजे ऋषी आणि कमळीचा. दुसरा फॉर्म असतो तो म्हणजे आसावरी आणि गौतमचा. तिसरा फॉर्म असतो शर्वरी आणि जयचा. आणि चौथा फॉर्म इथे आता भरलेला असतो तो म्हणजे इथे कामिनीने तिच्या अनिकाचा. म्हणजे अनिकाने येऊन तिथे स्वतःचा सुद्धा फॉर्म भरलेला असतो.
आणि त्यामुळे प्रेक्षकांनो लग्नही आता त्यांच्या मताप्रमाणे होणार असतात आणि इथे नियतीने त्यांना एकत्र आणण्यासाठीच या सगळ्या गोष्टी घडून आणलेल्या असतात। तेव्हा इथे कमळीला माहिती नसतं की आता यांचं लग्न लावून देता देता माझंही लग्न ऋषीबरोबर होणार आहे याची तिला कल्पना नसते, पण आता लग्न हे होणार असतं। जेव्हा इथे सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सगळे कपल लोक तिथे आलेले असतात त्या ठिकाणी इथे अन्नपूर्णासुद्धा आलेली असते, राजन काकासुद्धा असतात आणि सरूला ही गोष्ट समजलेली असते। तेव्हा सरूसुद्धा मुंबईमध्ये परत आलेली असते आणि त्या सोहळ्यामध्ये तिनेसुद्धा सहभाग हा घेतलेला असतो। तेव्हा इथे आसावरीला जेव्हा कळतं की आता तिचं लग्न गौतम बरोबर होणार आहे तेव्हा आसावरी म्हणते की मी अजिबात त्याच्याबरोबर लग्न करणार नाही आहे, मला बाबांचा शब्द मोडायचा नाही आहे। अगं अशी काय करतेस तू शरू, अगं बाबांनी माझ्या लग्नासाठी इतकं लोन काढलं आहे आणि मी लग्न करायचं नाही आहे। तेव्हा ती म्हणते हे बघ तुला लग्न करायचंच आहे पण ते गौतम बरोबर, बाबांना लोन नाही भेटलं आहे, बाबा खोटं बोललेत आणि म्हणूनच मला बाबांचा त्रास कमी करायचा आहे। बाबांना कर्जाच्या डोंगरामध्ये टाकून जात तुला आनंद मिळणार आहे का सांग बरं। आणि इथे आता ज्याच्यावरती तुझं प्रेम आहे त्याच्याबरोबर जर तुझं लग्न झालं तर आईबाबांना थोडासा त्रास होईल, त्यांना समजवायला मी आहे ना, पण पुढे जाऊन जेव्हा तू आनंदात राहशील ना तेव्हा सगळ्यात जास्त आनंद आपल्या आईबाबांनाच होईल, या गोष्टीचा जरा विचार कर। तेव्हा इथे आता ती नाहीच म्हणत असते, आसावरी लग्नाला काही तयार नसते। पण प्रेक्षकांनो ज्या वेळेला इथे अनिका जाऊन आता संदीप जगतापला म्हणते की ही कमळी आहे, काही झालं तरी गौतम बरोबर कमळीलासुद्धा किडनॅप कर, तेव्हा इथे कमळीसारखी दिसणारी निंगी असते। त्यामुळे गौतमने म्हणजे संदीप जगतापने त्याच्या गुंड लोकांना आता कमळीला किडनॅप करायला सांगितलेलं असतं, पण किडनॅप होते ती म्हणजे निंगी असते। निंगी किडनॅप होते, तिला ते गुंड लोक घेऊन जातात आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कमळी मात्र निंगीला सगळीकडे शोधत असते। तेव्हा निंगीचा पडलेला चष्मा कमळीच्या हाती लागतो, ती म्हणते चष्मा इथे पडलाय म्हणजे नक्कीच निंगीबरोबर काहीतरी अघटित घडतंय। आणि तेव्हा प्रेक्षकांनो कमळी आता निंगीला सगळीकडे शोधायला सांगत असते आणि तेव्हा इथे ऋषी म्हणत असतो की काय झालं कमळी। कमळी म्हणते की निंगी कुठेही सापडत नाही आहे, तिचा चष्मा सापडला आहे, ती कुठे आहे तिला तर चष्म्याशिवाय दिसतसुद्धा नाही, आता शोधायचं तर शोधायचं कुठे। आणि तेव्हा प्रेक्षकांनो ज्या दिशेने आता ओरफडत नेतानाचे पाय उमटलेले असतात तेव्हा ती माती आता बघत बघत त्या ठिकाणी ऋषी आणि कमळी हे दोघे जण पोचलेले असतात आणि तिथे संदीप जगतापने आता निंगीला किडनॅप करून ठेवलेलं असतं, तिला तिथून सोडवलं जातं। आणि जेव्हा इथे मंडपामध्ये निंगी संदीप जगतापला बघते तेव्हा ती म्हणत असते ऋषी सर हाच आहे तो नीच माणूस ज्याच्याबरोबर मी इथे इंटरव्ह्यूला गेले होते आणि त्याने माझ्याबरोबर चुकीचं वर्तन केलं होतं, मी त्याच्या थोबाडीत दिलं होतं, तोच हा संदीप जगताप आहे। तेव्हा शर्वरी म्हणते नाही याचं नाव तर गौतम आहे ना। ती म्हणते गौतम म्हणजे, तर याच्याबरोबरच आसावरीचं लग्न ठरले। तेव्हा कमळी म्हणते पण याने तर त्याचं नाव मला संदीप जगताप सांगितलं होतं। तेव्हा इथे शर्वरी म्हणते म्हणजे हा खोटं बोलला का। ती म्हणते की बरोबर, याने त्याचं नाव गौतम सांगितलंय, आपण त्याची प्रोफाईल चेक करूया। आणि जेव्हा इथे त्याची प्रोफाईल वगैरे चेक केली जाते तर त्याचं नाव संदीप जगतापच असतं, फक्त या लोकांना गौतम असं नाव सांगितलेलं असतं। त्यामुळे शर्वरीला समजलेलं असतं की गौतम एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांनो या ठिकाणी आता म्हणजे आसावरीला सांगण्यात आलेलं असतं। शर्वरी म्हणते की आसावरी ताई बघितलंस ना, गौतम एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे, अगं त्याने आपल्याला फसवलं आहे, तुला माहिती आहे का, त्याने त्याचं नाव आपल्याला गौतम असं सांगितलं आहे पण त्याचं नाव तर संदीप आहे, त्यामुळे तो आपल्याबरोबर खोटं बोलला आहे, त्याच्यामुळे त्याच्याबरोबर लग्न करण्यापेक्षा ज्याच्यावरती तुझं प्रेम आहे त्याच्याबरोबर लग्न कर ना। तेव्हा इथे आसावरीला गौतम बरोबर लग्न करायचं असतं पण तिच्यासाठी तिच्या आईवडिलांची इज्जतसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते, त्यामुळे ती आता लग्नाला नकार देत असते। पण तिच्याकडे आता दुसरा कुठलाही पर्याय उरत नाही, कारण का संदीप जगतापचं सत्यसुद्धा त्यांच्याबरोबर आलेलं असतं। आणि मग प्रेक्षकांनो अशी एक वेळ सिच्युएशन निर्माण होते ना की इथे आता सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये जी नावं लिहिलेली असतात ना त्या कपलला आता लग्न करावं लागतं। तिथे सगळ्यांची नावं आता अनाऊन्स केली जातात। तेव्हा ते म्हणत असतात की चला कमळी ऋषी या, लग्न सोहळा तुमचासुद्धा पार पडणार आहे। तेव्हा ऋषी म्हणत असतो पण सर आम्हाला लग्न करायचं नाही आहे, अहो आम्ही आमची नावं दिलीच नव्हती।
तेव्हा साहेब म्हणतात, हे बघा असं अजिबात चालणार नाही, तुम्हाला आता लग्न करावंच लागेल. इथे आधी लग्नाला होकार द्यायचा आणि नंतर नकार, हे या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये चालत नाही. जर तुम्ही लग्न केली नाही ना तर इथे लग्न पारच पडली जाणार नाही, कारण आपण परमिशनच इथे 11 जोडप्यांची काढलेली आहेत. त्यामुळे जर एवढी लग्न झाली नाही तर मग बाकीची लग्न कशी काय पार पडणार, मग चौकशी वगैरे होणार. त्यामुळे आता ठरल्याप्रमाणे सगळी लग्न ही पार पडली पाहिजे. त्यामुळे कमळी ऋषी, जय खानोळकर आणि शर्वरी, त्याचबरोबर आसावरी आणि गौतम आणि प्रेक्षकांनो, यांना आता लग्न करावंच लागेल अशी अट ठेवलेली असते. यांनी जर लग्न केलं ना तरच बाकीची लग्नसुद्धा पार पडतील. तेव्हा जयला हे मान्य नसतं. जय म्हणत असतो, अजिबात नाही, आम्ही हे मान्य करणार नाही. तेव्हा ते म्हणतात, मग तुम्हाला सामुदायिक विवाह सोहळा पार पडायचा आहे की नाही, आसावरी गौतमचं लग्न होऊ द्यायचं आहे की नाही. 2 प्रेम करणाऱ्या जोड्यांसाठी एवढं सगळं केलं आणि आता जर हे लग्न झालं नाही तर कसं काय होणार. सगळे आता टेन्शनमध्ये आलेले असतात. तेव्हा इथे कमळी आणि ऋषीला तर कमळीबरोबर लग्न हे करायचंच असतं, गौतमला आसावरीबरोबर करायचं असतं. पण इथे जय खानोलकर आणि शर्वरी यांचं काही नक्की नसतं. पण इथे आता जय म्हणत असतो की आपण जर लग्न केलं नाही तर एवढी लग्न होणार नाहीत, मग काय करायचं, तर मी माझ्या बहिणीसाठी हे लग्न करेन. तेव्हा जय म्हणत असतो की मी सुद्धा माझ्या भावासाठी हे लग्न करायला तयार आहे, माझी काहीच हरकत नाही आहे. आणि तेव्हा इथे जय आपल्या भावासाठी आणि शर्वरी आपल्या बहिणीसाठी लग्नाला तयार होते. तर इथे आता सगळ्यांसाठी इथे कमळीसुद्धा लग्नाला तयार होते. म्हणजे ऋषी म्हणत असतो, कमळी तुझं काय म्हणणं आहे, जर तुला नसेल करायचं तर आपण नको करूया. तेव्हा ती म्हणते, नाही, पण आपण जर लग्न केलं नाही तर सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये इतके जोडपे आलेत, त्यांचीसुद्धा लग्न नाही होणार, मग आपण काय करायचं. तेव्हा इथे सर्वांचा नाईलाज होतो, तसा कमळीचाही होतो. त्यामुळे इथे ऋषी म्हणत असतो की ठीक आहे, आता आपण खोटं लग्न करूया, नंतर मग तू तुझ्या मार्गाने जा, मी माझ्या मार्गाने जाईन, आपली मैत्री कायमच राहील, चालेल ना. तेव्हा कमळी म्हणते, ठीक आहे, चालेल, सगळ्यांसाठी आपण एवढं तर करूच शकतो, आतापर्यंत इतकी साथ दिली आहे, पुढेसुद्धा साथ देऊया. तेव्हा कमळीसुद्धा ऋषीबरोबर लग्नाला तयार होते. सगळी जोडपी आता लग्नाला तयार होतात. जयच्या मनामध्ये शर्वरीबरोबर लग्न करायचं नसतं, पण इथे आता गौतमसाठी त्याने या लग्नाला होकार दिलेला असतो आणि शर्वरीसुद्धा आपल्या बहिणीसाठी एवढं मोठं पाऊल उचलते. तेव्हा इथे ही गोष्ट आता कामिनी आणि शनया जाऊन इथे जयच्या आईला आणि नयनताराला सांगत असते की त्या आता विवाह सोहळ्यामध्ये, सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये रीसुद्धा त्या फडतूस कमळीबरोबर लग्न करतोय. तुम्हाला जर माहिती नसेल तर जाऊन तुम्ही बघा तिथे. तेव्हा त्या दोघीजणी त्या ठिकाणी आता पोचणारच असतात. तोपर्यंत इथे आता कमळी आणि ऋषीने निंगीलासुद्धा परत आणलेलं असतं. नयनतारा आणि जयची आई आता 11 जोडप्यांमध्ये त्या दोघांना शोधत असतात, पण कुठेही आता ते तिघेजणं सापडायला काही तयार नसतात, कारण सगळेजण एकाच गेटअपमध्ये तयार झालेले असतात. ही गोष्ट आता सरूला समजलेली असते. तेव्हा सरूसुद्धा त्या ठिकाणी येते आणि प्रेक्षकांनो, ठरल्याप्रमाणे सरू आणि राजनची जेव्हा भेट होते त्यांच्यामधले सगळे गैरसमज दूर झालेले असतात. आणि अन्नपूर्णाला जेव्हा कळतं ना की गौरी इथे आली आहे, तेव्हा सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा गौरी आणि राजनचं खूप छान पद्धतीने लग्न हे लावून दिलेलं असतं. त्यांचं लग्न झाल्यानंतर तिथेच आता कमळी आणि ऋषी हे दोघेजण लग्न करत आहेत, ही गोष्ट आता सरूला कळते. पण सरू काहीच बोलत नाही. राजनलासुद्धा माहिती असतं. आणि त्यानंतर त्या दोघांचं लग्न झाल्यानंतर इथे आता सगळेजण एकमेकांचं तोंड बघायला सुरुवात करतात की कुणाचं लग्न कुणाशी झालं आहे. हे सगळं जेव्हा सगळ्यांच्या लक्षात येतं तेव्हा नयनताराला खूप मोठा धक्का बसतो. जेव्हा कमळी आणि ऋषी हे दोघेजण एकमेकांचा हात पकडून उभे असतात ना, तेव्हा नयनतारा खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता ऋषी आणि कमळी सगळ्यांचा आशीर्वाद घेतात, तसाच नयनताराचा सुद्धा घेतात. तेव्हा नयनतारा रागानेच तिथून निघून जाते. पण इथे आता राजन आणि गौरी हे दोघेजण कमळी आणि ऋषीला आशीर्वाद देतात. त्याचबरोबर इथे आता अन्नपूर्णासुद्धा आशीर्वाद देते. आणि इथे कमळीला खूप मोठं सत्य त्यावेळेला समजलेलं असतं, ते म्हणजे गौरी आणि राजनचं. मी त्यांची मुलगी आहे आणि त्याचबरोबर राजन माझे खरे बाबा आहेत. आणि इथे मीच आता खरी कमळी ही महाजनांची मोठी नात आहे, हे सुद्धा इथे गौरीने सगळ्यांना सांगितलेलं असतं. त्यामुळे कमळीच्या मनातली खूप मोठी भीती ही बाजूला झालेली असते. ऋषीबरोबर लग्न होताच तीच इथे कमळी महाजनांची मोठी नात राजन काकांची मुलगी आहे आणि गौरी ही दुसरी तिसरी कुणी नसून साधना आहे, सरू आहे, हे सत्यसुद्धा त्या दिवशी सगळ्यांना समजलेलं असतं.
आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो इथे आता सरूने कमळी आणि ऋषीला खूप मोठा आशीर्वाद दिलेला असतो. जे लोक रागावलेत त्यांची मनधरणी करायची, त्यांचं मन जिंकायचं आणि दोघांनी सुखी संसार करायचा, सुखाने राहायचं असा आशीर्वादसुद्धा सरू आणि राजनने दोघांनी मिळून कमळी आणि ऋषीला दिलेला असतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो सगळ्यांची लग्न आता सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये खूप छान पद्धतीने पार पडलेले असतात.